नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यामध्ये बघा विविध संवर्गातील रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा या पदांसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, त्यासोबत बघा अभ्यासक्रम काय लागेल याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. त्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून बघा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यामध्ये बघा नवीन जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अगोदर जर बघितलं आपण तर बघा कोल्हापूर बँकमध्ये आणि त्यासोबत बघा जळगाव जनता सहकारी बँक, सांगली बँक यामध्ये जर बघितलं तर लिपिक या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि त्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती आणि युट्यूब चॅनलवरती दिलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी त्याचा व्हिडिओ बघितला नसेल आणि त्यासाठी अप्लाय केलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्यावरून जर बघितलं तुम्ही अप्लाय करू शकता. आता बघा या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. यामध्ये जर बघितलं तर बघा सर्वात अगोदर तुम्हाला म्हणजे की कोणकोणती पदे आहेत याबद्दलची माहिती दिसून येणार आहे, जे की तुम्ही बघू शकता लिपिक, शिपाई आणि वाहन चालक म्हणजे की ड्रायव्हर. आता बघा यासाठी जर बघितलं तर नवीन जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता की दी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर आस्थापनेवरील आवश्यक सेवकमान नुसार खालील रिक्त पदे शासन मान्य कंपनीमार्फत सरळ सेवा पद्धतीने भरती करावयाची आहे. तुम्ही इथे बघू शकता श्रेणी, एकूण किती भरावयाची पदे आहेत, वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता काय लागते, प्रत्येक पदानुसारची माहिती इथे देण्यात आलेली आहे. आता बघा लिपिक म्हणजेच की क्लर्क या पदासाठी जर बघितलं तर एकूण भरावयाची पदे 250 आहेत आणि किमान वयोमर्यादा जर बघितलं तर 21 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 30 वर्ष. आता बघा यासाठी शैक्षणिक पात्रता जर बघितली आपण तर बघा उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असावा, म्हणजेच की पदवी कालावधीतील सरासरी किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण असावा आणि उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSCIT किंवा बघा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसाचे तत्सम शासकीय संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक पदवी पदविका असल्यास अट शिथिल राहील. बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, की तुमचं जर का कोणत्याही शाखेमध्ये जर का तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आणि त्यासोबत जर बघितलं तर बघा सरासरी किमान गुण जर बघितलं तर 60% गुण मिळवून उत्तीर्ण असलेला विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकेल. आणि बघा तुमचं किंवा MSCIT किंवा कोणत्या पण कॉम्प्युटरमध्ये कोर्स झालेला असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता क्लर्क या पदासाठी. आता बघा शिपाई या पदासाठी जर बघितलं तर एकूण भरावयाची पदे 115 आहेत आणि यासाठी वयोमर्यादा जर बघितली तर बघा किमान आहे 19 वर्ष आणि कमाल आहे 28 वर्षापर्यंत. आता बघा उमेदवार हा 12वी उत्तीर्ण, किमान गुण 60% अनिवार्य. बघा ज्या कोण्या विद्यार्थ्यांची 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण झालेली असेल तर तो विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकेल. आता बघा वाहन चालक म्हणजेच की ड्रायव्हर या पदासाठी जर बघितलं तर एकूण भरावयाची पदे 10 आहेत आणि बघा किमान वयोमर्यादा 19 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा जी आहे 28 वर्ष. यासाठी जर बघितलं तर बघा शैक्षणिक पात्रता उमेदवार हा 12वी उत्तीर्ण, किमान गुण 60% अनिवार्य. तसेच बघा LMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. आता बघा यामध्ये पण बघा ज्या विद्यार्थ्यांचं जर बघितलं 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण झालेली असेल आणि त्यासोबतच LMV म्हणजेच की लोअर मोटर व्हेइकलचं लायसन्स पण तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे या पदासाठी. आता बघा एकूण जर बघितलं तर बघा 375 जागेसाठी ही जी भरतीची जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा वरील प्रमाणे रिक्त पदे भरण्याकरिता बँकेस निवड सूची तयार करायची आहे. याकरिता बघा पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने बँक या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहेत. जे की बघा तुम्हाला इथे संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे. या संकेतस्थळावर बघा तुम्ही ही जी शॉर्ट नोटीस आलेली आहे त्याबद्दलची माहिती बघू शकता. आणि बघा याबद्दलची जर बघितलं तर डिटेलमध्ये नोटिफिकेशन अजून आलेली नाही आहे आणि त्यामध्ये बघा तुम्हाला फक्त म्हणजेच की पदाचे नाव, त्यासोबत बघा शैक्षणिक पात्रता, अर्जाला कधीपासून सुरुवात होणार आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. जेव्हा याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होईल त्यामध्ये बघा तुम्हाला पदानुसार अभ्यासक्रम पण दिलेला असेल, त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला लवकरच YouTube चॅनलवरती आणि टेलिग्रामवरती देणारच आहे. आता बघा तपशील जर बघितलं तर म्हणजेच की बघा संकेतस्थळावर नोंदणी म्हणजेच की रजिस्ट्रेशन कधीपासून सुरुवात झालेली आहे. तर बघा 18 डिसेंबर पासून जर बघितलं तर रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. आता बघा संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक व वेळ, जे की बघा 23/12/2025 पासून सकाळी 11 वाजेपासून ते दिनांक 21 जानेवारी 2026 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत जे आहे तुमची अर्जाची प्रक्रिया तुम्ही करू शकाल. आणि बघा ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक, ऑनलाईन परीक्षा दिनांक, कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक याच्याबद्दलची माहिती जर बघितली तर बँकेच्या जे संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता वर आहे. तर यावरती तुम्हाला वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि बघा याबद्दलची तुम्हाला सविस्तर माहिती जर मिळवायची असेल
तर नक्कीच तुम्ही माझ्या टेलिग्रामला जॉइन होऊ शकता आणि ही जी माहिती मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती शेअर केलेली आहे, त्यावरून तुम्ही बघू शकता. माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरून तुम्ही जॉइन होऊन जासाल. जेणेकरून बघा या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. आता बघा सूचनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, की लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता 70% पदे सर्व रिक्त श्रेणीत राखीव आहेत व उर्वरित 30% पदे जर बघितलं जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरिता खुली आहेत. यामध्ये बघा जे काही लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत, तर बघा अशा उमेदवारांकरिता जर बघितलं तर 70% पदे आहेत ती राखीव ठेवण्यात आलेली आहेत आणि उर्वरित जे 30% पदे आहेत ते जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरिता खुली आहेत. आता बघा लातूर जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून सदर श्रेणीतील पदे भरती करण्यात येतील. बघा जिल्ह्याबाहेरील जर का पात्र उमेदवार उपलब्ध नाही झाले तर बघा जे जिल्ह्यातील पात्र उमेदवार आहे त्यांना जर बघितलं तर ते भरती करण्यात येणार आहे. आणि बघा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच की बघा आदिवासी प्रमाणपत्र डोमिसाइल सर्टिफिकेट अपलोड करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच बघा उमेदवारांचा वैध मतदार क्रमांक नमूद करावा लागेल. उमेदवारांनी अपलोड केलेल्या आदिवासी प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येईल. त्यानंतर बघा सर्व पदांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरण्याची प्रक्रिया व परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे की बघा ही जी परीक्षा पद्धती आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच पार पडणार आहे. सदर माहितीचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर अद्ययावत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर माहितीची वेळोवेळी अवलोकन करण्याची जी जबाबदारी आहे उमेदवारांची राहणार आहे. आता बघा भरती संदर्भात माहिती घ्यायची झाली केवळ बघा तुम्हाला हा जो हेल्प डेस्क क्रमांक देण्यात आलेला आहे, यावरती तुम्ही या भरती संदर्भातील तुमचे काही प्रश्न असतील तर बघा यावर तुम्ही संपर्क साधून ते विचारू शकता. तुम्ही ते बघू शकता. ही जी माहिती आहे तुम्हाला 18/12/2025 या तारखेला संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आता बघा जशी काही याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होईल त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणारच आहे. आणि या भरती संदर्भातील तुम्हाला का स्टडी मटेरियल अवेलेबल करून पाहिजे असेल किंवा बघा या भरती संदर्भातील तुम्हाला जेवढे काही डाऊट असतील तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. आणि बघा तुम्ही कोणत्या भरतीची वाट बघत आहात तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून बघा त्या भरतीबद्दलची जशी काही अपडेट माझ्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला माझ्या YouTube चॅनलवरती आणि Telegramवरती अपडेट देणारच आहे. तर बघा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटबद्दल मी माहिती देत असतो म्हणून आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा आजची माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांना ही भरतीबद्दलची माहिती मिळाली नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.